नमस्कार मैत्रिणींनो, मोहब्बत का शरबत तर तुम्ही पाहिलंच असेल, पण आज आपण त्याच्या उलट नफरत का शरबत बघणार आहोत. तर मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे तुम्हाला मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. सुरुवातीला एका पातेल्यात मी अर्धा कप साखर घेतली आहे आणि त्यामध्ये मी आता अर्धा कप पाणी घालणार आहे. त्याचसोबत यामध्ये 4 ते 5 केसरचे धागे किंवा आपल्याकडे जो येलो कलर मिळतो फूड कलर, तो थोडासा घालायचा आहे आणि ह्याचा आपण एक मस्त असं शुगर सिरप बनवून घेणार आहोत. अगदी थोडासा मी इथे येलो कलर घातलेला आहे. आता ही व्यवस्थित मिक्स करूया आणि याचं शुगर सिरप तयार करण्यासाठी मंद आचेवर याला ठेवून देऊया. आता एका पॅनमध्ये मी 1 लिटर दूध घेतले, पण त्यामधलं 1 कप दूध मी बाजूला ठेवलेलं आहे. हे दूध आता गरम करायला ठेवायचं आहे. दुधाला छान उकळी येऊ द्यायची आहे. दूध गरम होतंय तोपर्यंत एका बाउलमध्ये मी 1 मोठा चमचा कस्टर्ड पावडर घेतली आहे आणि त्यामध्ये जे आपण दूध बाजूला ठेवलं होतं ते दूध आणि 2 थेंब पायनॅपल इसेन्स घालून हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पायनॅपल इसेन्स हा ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल किंवा अवेलेबल असेल तर तुम्ही घाला किंवा तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता. आता एका दुसऱ्या बाउलमध्ये मी 2 चमचे सब्जा बी घेते आणि ते सुद्धा थोडं पाणी घालून भिजण्यासाठी मी ठेवून देते 10 मिनटं. तर आता आपलं शुगर सिरपसुद्धा तयार होते, तसंच दूधसुद्धा गरम होते. आपल्याला जास्त घट्ट किंवा असा पाक करून घ्यायचा नाही आहे. त्यामुळे दूध त्याला व्यवस्थित जर उकळी आली असली तर तुम्ही गॅस बंद करू शकता. इथं तुम्ही बघू शकता दूध व्यवस्थित गरम झालेलं आहे. थोडी थोडी सायसुद्धा जमते. तर आता आपण यामध्ये कस्टर्ड पावडरचं मिश्रण घालायचं आहे. नफरत का शरबत हे थोडंसं पातळच असतं, त्यामुळे मी इथे फक्त 1 चमचा कस्टर्ड पावडर वापरली आहे. तुम्हाला जर थोडंसं दाटसर हवं असेल तर तुम्ही कस्टर्ड पावडरचं प्रमाण वाढवू शकता आणि हे व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेऊयात. ही रेसिपी खरोखर खूपच छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आता कस्टर्ड पावडरचं मिश्रण घातल्यानंतर फक्त एखादी उकळी आली की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपल्याला हे जास्त आटवत बसायचं नाही आहे. इकडे आपलं शुगर सिरपसुद्धा रेडी झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता मिश्रण थोडंसं दाटसर झालं आहे, पण आता आपण याचा पाक बनवू द्यायचा नाही आहे. गॅस मी बंद करते आणि ह्यालासुद्धा आपण थंड करून घेऊयात. आता दूधसुद्धा मी थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे. दूध व्यवस्थित थंड झालं की आपण त्यामध्ये शुगर सिरप घालायचं आहे आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासोबत जे आपण भिजवलेले सब्जा बी होते ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत आणि हे सुद्धा आपण मिक्स करून घ्यायचे आहेत. दूध व्यवस्थित थंड झालं पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या. आता मोहब्बत का शरबतमध्ये आपण कलिंगड वापरतो, तर अगदी त्याच्याच विरुद्ध म्हणजेच लाल रंगाच्या विरुद्ध पिवळा रंग म्हणून आपण इथे सफरचंद वापरतोय आणि आता मी इथे सफरचंदाची साल काढून घेते आहे. सफरचंद लहान आहेत म्हणून मी 2 घेतली आहेत. जनरली जर मोठ्या आकाराचं सफरचंद असेल तर एकच पुरेसा आहे. अशा प्रकारे पूर्णपणे साल काढून घेतल्यानंतर आपण याचा उपयोग नफरत का शरबत बनवण्यासाठी करणार आहोत.
जर मुलं सफरचंद वगैरे खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारचं हे नफरत का शरबत बनवून त्यांना देऊ शकता. नाव आकर्षक असल्यामुळे मुलं इंटरेस्टनं पितील. आणि आता हे साल काढलेलं सफरचंद मी अशा प्रकारे किसून नफरत का शरबतमध्ये ॲड करते आहे. फक्त बियांचा भाग सोडून आपण पूर्ण सफरचंद यामध्ये किसून घालायचं आहे. दूध जर पूर्णपणे थंड झाला असेल तरच आपण यामध्ये हे बाकीचं साहित्य घालायचं आहे. अन्यथा दूध थोडं जरी कोमट वगैरे असेल तर हे सफरचंद उष्णतेमुळं काळं पडू शकतं किंवा त्याचा कलर बदलू शकतो. त्यामुळं दूध पूर्ण थंड झाल्याशिवाय आपण त्यामध्ये सफरचंद किसून घालणार नाही आहोत. तर अशा प्रकारे हे दोन्ही सफरचंद मी इथे किसून घालते आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेते. हे मिक्स झाल्यानंतर हे आपलं नफरत का शरबत खाण्यासाठी तयार आहे. तर आता हे आपण सर्व करूया. ग्लासमध्ये घातल्यानंतर मी वरून घालते थोडीशी कलरवाली टुटी फ्रुटी आणि हे आपलं नफरत का शरबत आता पिण्यासाठी तयार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा.